मस्त शांत चरतात. चारा नसला ना चरायला मग गुरं लय पळापळ करतात बरं का. काठी बघितली जा. हे आलो मागून जा. चला आज रविवार आहे, आज बादलला बांधायला उशीर झाला. नाही तर रोज मी त्याला 7 वाजता नेऊन बांधत असतो. 7 ते 8च्या मध्ये त्याला नेऊन बांधायचं चरायला. परत एकदा दुपारी जागा बदलायची पाणी पाजून. पण आज रविवारी आज मी भैडूला आणलं होतं. तर भैडू गेला बादलला घेऊन काठवांतल्या शेतात. अरे लय लांब गेलं की भैडू लय पळतं बरं का ते घोडं. आणि भैडू एकदा नाही पळलं ना मग दुसऱ्या वेळेस बसताना काठीच घेतो, म्हणजे छोटीशी काटू घेतो. काटू बघितलं की लय घाबरतो बादल. त्यामुळे चला आता मी पाठीमागून जातो आणि ह्या गुरांना खायला पण टाकायचं आहे, पण थोड्या वेळाने. तक तक तक. हां काय ना नाही तिकडं पडकत नाही जा. पण झुडपा बघू ना ते झुडपात काय आहे ना भैडूचं वजन कमी आहे, त्याच्यामुळे भैडूला लय स्पीड धरतं बादल, म्हणजे पळायला पण. आणि घाबरतो बिले भैडूला. हे बघा इकडं बाजूचं आपलं सोयाबीन पीक आहे. सध्या तर एकदम मस्त कंडिशनला आहे. पाऊस तर पिकांच्या गरजेपुरताच पडतोय, जास्त काय पाणी झालं नाही. हे बघा हे भैडू. हे जा नदीला जा ना, जायचं तर थांबतो मी तर. सोयाबीन बघतो. सोयाबीन छान आहे बरं का. एकदाच डुबली, मला वाटतं दुसऱ्यांदा डुबलीच नाही का, मला पण माहिती नाही. पण नाही एकदा सिंगल डुबले वाटते. आणि आता हिला डुबता पण येणार नाही, कारण की दोन्हीच्या लाईन आहेत ना तर ते अटॅच झाल्यात, म्हणजे लाईन दिसत नाहीत व्यवस्थित काकऱ्या. मग ह्या स्टेजला का तर डुबलं ना तरी आपल्या चालण्याने बैलांच्या पायाने किंवा डुब्याने पानं जास्त पडतात खाली, गळतात किंवा तुडवण्यात तिथं बैलांकडून. त्याच्यामुळे आता डुबायला पण जमत नाही सोयाबीनला. बघा ही अशी कशी लाईन दिसते, अशी लाईन दिसायला पाहिजे, पण इकडं तशा लाईनच दिसत नाहीत. मग त्याच्यामुळे आता डुबायचं नाही सोयाबीनला, बस ह्याच्यावर येऊन जाईल सोयाबीन आपली. आता आपल्या पडकात आहे ना चारा भरपूर आलाय बरं का खायला. आपले गुरं चारायला येत नाहीत ना. हे बघा असा धरला ना हातात येतो. आणि माझ्या बोटाच्या वर जेवढा चारा राहतो एवढा गुरांना खाता येतो, म्हणजे बोटाच्या वर बघा असा एवढा राहतो हा. इकडे चारा सध्या भरपूर आहे यावर्षी. आपले गुरं चरायला येत नाहीत, म्हणजे कधी कधी येतात. काल पप्पांनी सोडले होते गुरं चरायला, परत आज नाही सोडले. आज दुपारून कदाचित सोडतील पण पप्पा चरायला, तर काय माहिती. मग पप्पा कधी सोडतात कधी नाही, तर त्याच्यामुळं यावर्षी चारा भरपूर आहे. आणि विषय काय झाला आहे, तो मी तुम्हाला बंधारा दाखवला ना, तर त्या बंधाऱ्यामुळं थोडासा रस्ता अडवला आहे. त्याच्यामुळे ते बाबा आहेत ना ते म्हशीवाले आणि पांढऱ्या गाई, त्या खिल्लार गाई आणि म्हशी, तर ते बाबा इकडं गुरं घेऊन येत नाहीत, कारण की त्या बंधाऱ्याने थोडासा रस्ता अडवला आहे. मग त्याच्यामुळं सध्या बाबा गुरं घेऊन येत नाहीत. त्याच्यामुळे इकडं भरपूर चारा आहे. नाही तर बाबांचे गुरं आले ना मग इकडं चारा एवढा राहत नाही. पण बाबा पण त्यांच्या घराकडं तिकडं जमीन आहे ना, तर पडीक शेत आहे, तर तिकडं चारतात गुरं. मग त्याच्यामुळे बाबा इकडं आले नाहीत. त्याच्यामुळे हे बघा ना गवत किती आलं आहे. आणि बादलला काय होतं, तो इकडं बांधला ना तर खात नाही, त्याला तिकडं वरच्या साईडलाच बांधावं लागतं. मग त्यावेळेस त्याला तिकडं माणसं गुरं दिसले ना मग तो तिकडं खातो. नाही तर इथं बघा तुम्ही, हा जो पांढरा एरिया आहे ना तो समोरचा, तर त्या दिवशी चिखलात बादलला बांधलं होतं. त्यांनी सगळं गोल गोल फिरून सगळं तुडवलं होतं गवत. तर बादलला इकडं करमत नाही जास्त खाली. तर मग त्या दिवशी बघा बादलने इतकं तुडवलं ना, इथं गवतच उगवलं नाही. परत येईल एक 15 दिवसांनी गवत येईल तिथं परत. नाही तर बाजूला कसं गवत आहे आला इकडं. हे बघा भडूल नसतं, बादल नाव घेऊच पळत आहे. हा एक थांब बादल, ह्या लिंबाला बांधून इथं. नाही खाल्लं ना मी येईन ना थोड्या वेळाने, खाताय का बघू. जर नाही खाल्लं थोड्या वेळाने तर मग मी वर नेईन. बादल का जरा लांब म्हणलं ना जास्त खात नाही. इथं बघू ह्या लिंबा झाडाला बांधून. आता ताणलंच मी चांगलं काय नाही. बघा भडून ह्याचा घामच काढला, खालून लय घाम निघतं. हे बघा सगळा घामच निघला. पण बरं आहे त्याला व्यास पाहिजे. नाही तर काल पप्पा त्याला न्यायला आले होते. पप्पाला जरा परेशानच केलं त्यांनी. पप्पाने लगाम पण नव्हता घातला. परेशान म्हणजे ते काय करतो, उड्या मारतो, इकडे तिकडे पळतो, सुसाट पळतो. त्याच्या पायाला मग येतात त्याला सवारी नसली की. बास इकडं सोयाबीन जाऊन असं खातं. इथं खाय ना आता. हां केली सुरुवात आता खातंय.
आता भूक असले आता चांगलं खाता येतं, कुठं जात नाही. नाहीतर थोड्या वेळाने येतो मी मग वरच्या साईडला बांधतो. ती बाबळ पडली भेडू तिकडं बांधतो मी त्याला. बाबळ पडली तिथं म्हणजे जागा बदली तर ती सारखी थांबी त्याला तिथं नेतो. चांगला फासा टाक बरं का, कमी बांधू फक्त इकडं थांब. हां बस एवढं बस. सोड सोड. हां बस एवढंच. त्या दिवशी परवा दिवशी मी असंच बांधलं त्या झाडाला सोयाबीनचा अंदाजा घेऊन. तसं काय बाकीचे जनावर तर कडीची सोयाबीन ठेवतच नाहीत. बघा आज सोडले बरं काय चरायला लावली कुशी पळती लय दिवसातून गेल्या चरायला, त्याच्यामुळं लयच फास्ट पळत आहेत रे. आता मी आलोय काटणातल्या शेतात, पाठीमागे सरजाला चरायला बांधले आणि आता चिमणीला घेऊन चाललोय चरायला बांधायला. आणि आज तुम्हाला सांगतो हरण्यासुद्धा मी चरायला आणलाय. हिऱ्या घरीच आहे पण हरण्या पण चरायला आणलाय. बघूया आपले बैल इथं खातात का. माल तर गॅरंटीच आहे खाणारच नाहीत बैल, ह्यांना लय चांगला चारा लागतो खायला. पण बघूया खाली आहे का खायला. चिमण्या सापडते काही. अरे बैल मित्रांनो हे बघा माझ्या मुठीमध्ये गवत येतोय, हे बघा असं तोडता येते आणि चिमण्या खात नाही. येडाच आहे मित्रांनो. तुम्हाला समोर गोरा दिसतो ना, ह्याला सुद्धा मी आज चारायला आणले. लय पळतो बैलगाडी मागे, त्याला लहानपणापासून बैलगाडीची सवय ना. तो हिरे ना पांढरा तो वाला नाही चलत बैलगाडी मागे, पण हा बैलगाडी मागे लय मस्त चलतो, लय पळतो आज. आणि ह्याच्या आजवर मीच बैलगाडीला नेलं असेल, त्यानंतर ही आज वेळच आज पण मीच आणलं. घरचं कोणी ह्याला सोडतच नाही बाहेर चारायला, पण मी सोडत असतो. मी ह्याच्या आजवर पण बैलगाडी मागच न्यायचो त्याला. तुम्ही बघितलं असं ना आजवर इकडं काटणच्या शेतात पेरायला आल्यावर आपल्या तळ्याकडच्या शेतात गेल्यावर मी ह्याला बैलगाडी मागे फिरवायचो. हां बैल तुकडच बांधले, 2 बैल पलीकडे बांधलेत आणि ह्याला इथं बांधले. सोबत कोणी नाही ती वाट बघते पण खाईन थोड्या वेळाने. आज आपण आहे ना ऊसाच्या शेतात आलो गवत काढण्यासाठी. हे बघा इथे एक भार आणून टाकला मी. हा डुकरांनी थोडा ऊस खराब केलेला. डुकरं कोहले ऊस खातातच. त्यानंतर हे बघा हे गवत ऊसामधलं काढायला इथे एक बंडल आहे. ते पलीकडं काही कापलं आहे. इथं आहे हे बघा, इथं काही कापलेलं आहे. भैया घरीच थांबलाय, घरच्या गुरांकडे लक्ष द्यायला. आणि हे वहिनी आई आणि मी आलो ऊसातलं गवत काढायला. आणि पप्पा गुरं घेऊन आले, तिकडंच आलेत पप्पा. पण गुरं आपल्या पडकात आहे, तिथं आपण बाजूला बांधले ना तर तिथं गुरं चरत आहेत. आणि हे बघा आपला ऊस दाखवतो ना तुम्हाला कसं आलाय. हे बघा आपला ऊस आहे ना, हे बघा असा आला आपला ऊस. मागच्या वर्षीपेक्षा बरं आहे बरं का. आपल्याला काय एक नंबर उत्पन्न काढायला नाही बरं का जमत ऊसाचं, पण हे बघा मागच्या वर्षीपेक्षा बरं आहे, चांगला आहे ऊस. आणि हे बघा इथे एक कवळा आईने, हावाला कवळा आईने कापून ठेवला आहे. हे पण गवत, हे पण आता बाहेर नेऊन टाकतो मी. आणि ऊसाची हाईट बघितली ना, बघा माझ्या डोक्याच्या वर गेले. चांगला वाढला ऊस आपला. तर ह्या एरियामध्ये ऊसाची चांगली वाढ झालेली. आता इथं तुम्हाला दाखवतो मी किती कांड्यावर आहे ऊस. हे असं थोडं गवत काढलं ते खालचं. आता आपण बघूया नॉर्मली पक्के कांडेच बघूया. जोपर्यंत हे दिसते ना इथपर्यंतच बघूया. थांबा वरून चालू करूया. ह्याच्यावर पण एक कांडी, पण ती जाऊ द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि ती खालची 11. यार फक्त 11 कांड्यावरच आहे ऊस. मला तर वाटलं लयच उंच आहे. पण तरी ठीक आहे. हे बघा ही साईज आहे आता ऊसाची, हातात बसतोय राव. पण तरी ठीक आहे, आपल्या मेहनतीच्या अंदाजाने ठीक आहे. हे ठोंब्या इथं हे बघा नदीला असं पाणी आलं आपल्या. एवढं पाणी वाहत राहतं ह्याच्यातलं अर्ध पाणी कंटिन्यू. थोडंसं पुढं एक ढोह आहे, तिथं पाणी साचलं आहे आणि वरती बंधारा बांधला आहे. तर पण तरी पण बऱ्यापैकी पाणी वाहतं आहे नदीला सध्या. तेव्हा तिकडं वरच्या साईडला बंधारा बांधला आहे. अरे थांब ना 2 मिनटं. आणि इकडे ह्याला पाण्यावर आणलं होतं, गवत खाय ना म्हटलं तहान लागली असेल. पण घेऊन नाकरे काय पाणी प्याय ना नाटकं करतोय. त्याला वेचणी लावलंच नाही बरं का, त्याला गरजच नाही, तो लय शहाणा आहे. हो पुढे चल पिना पाणी तरी. हारण्या पुढे मोबाईल पाडशील. ये पुढं चल पिना पाणी पी हो पुढं. लय जेड आहे. सध्या ना मित्रांनो नदीला भरपूर खायला आले बरं का. सगळीकडे हिरवच आहे आणि गवत पण खाण्यासारखं चांगलं आहे. हे आपले जनावरं नाटकी जरा नखरे करतात,
नाही तर बाकी हे बघा इकडच्या साईडला पण गवत भरपूर आले खायला. ह्याला तर निश्चित गडबड झाली, एकट्याला आणले ती. हे बघा तुम्हाला दिसते का, काबरी, गौरांग, गवळ्या. आणि हे बघा इथे एक लाल गाय दिसते, बहुतेक ही वृंदा असावी. आणि तिच्या पलीकडे शुभश्री आहे, नाही गंगा आहे, गंगा. अशी गुरं आपले चरते तिथं पडकात. बादल आहे, चल इकडे. आज आपले बरेच जास्तीत जास्त मेंबर काटवातल्या शेतातच आहेत. सगळे गुरं पण जरा आलेत, बैल इकडे, हरण्या इकडे, घोडा इकडे. आणि आम्ही पण गवत कापायला इकडे आलोत. पप्पा इकडे आहेत, घोडे इकडे. आता मस्तपैकी ह्याला पाणी दाखवतो, मग ह्याला जागा बदलून बांधायचं. मग संध्याकाळपर्यंत टेन्शन फ्रीज, कारण की एकदा सकाळी खाल्लेलं आहे, परत आता पाणी पिला, मग संध्याकाळपर्यंत खाईल. मग परत संध्याकाळी घरी गेल्यावर पाणी पाजायचं. आणि मग रात्री थोडेसे भेमुगाचे वेल खायला टाकायचे. नेपेरची कुट्टी तर तो खात नाही, येडवणी करतो. बादल थांब थोडाच फासा निष्ठून थांब. वर घे. हां बस, चल तुझी जागा बदलीत आता. बरोबर. हां, त्याला तहानच लागली होती, आत्ता लागला गवत खायला, कारण भडून त्याचा लई घाम काढला होता. आणि तिथलं चारा पण खायचा झाला होता, पलीकडच्या साईडला होता, पण त्याला तहानच लागली होती. आता पिला की पाणी पिला, बरोबर गवत खायला लागला. शिवश्री खुशी करते मला, मारल्यासारखं मारेन म्हणते. राणी चल इकडे. राणी हे राणी आणि टाणी, जा मग तिकडं. चल, त्या लालीला मोरकी घातली बरं का, तुम्हाला दाखवू का. शुभ देवशेनी हट, चल इकडे चल. येडी. हे बघा ही लाली, हिला मोरकी घातली. कधी घातली मला माहीत नाही, मी आजच बघितली त्याची मोरकी, मला पण नक्की माहीत नाही. हे देवशेनीची मोरकी निघली राव, पुढून गळ्यातच आली तिची मोरकी. पण काय अडचण नाही, तिला जागेवर बांधताना मोरकी होते तिची व्यवस्थित. आता गुरांना भरपूर गवत आहे खायला. बघा त्यांनी असं जरी तोंड मारलं ना, असं तरी एवढं गवत येते. त्याच्यामुळं मस्त शांत चरतात. चारा नसला ना चरायला, मग गुरं लय पळापळ करतात बरं का. पण आता कसं, आणि बरेच दिवस झाले चरायला पण आले नव्हते, त्याच्यामुळं पण आता गुपचूप खातात. कारण जागेवर फक्त नेपेर भेटतो, मग इकडं आल्या वेगवेगळे गवतं भेटतात. आणि हे गवतं कसं, पानांची संख्या भरपूर आहे, त्याच्यामुळं चविष्ट लागतात. कडक काड्या चांगल्या लागत नाहीत, त्याच्यामुळे ह्याला खुज्या गवताला पानं लईत. त्याच्यामुळे पप्पा तिकडं बसलेत काबरीच्या पाठीमागं, आणि गुरं किती शांत चरतात. बरं झालं याच्यात खिलरी नाही, खिलरी लय पळापळ करते, त्याच्यामुळे खिलरीला घरीच ठेवलेलं असतं. नीट चरतच नाही एवढी शांत. गंगा पण किती शांत चरते. असं चरायला पाहिजे. आज राणी कसं काय माहिती एवढी शांत चरते, नाही तर राणी पण सारखी पिकाकडे पळते. सोयाबीन नाही तर ऊस. चला आता मी जातो, मला गवत व्हायचे, थोडंसं ऊसातून बाहेर आणून टाकायचं. तोपर्यंत बघा हा गवळा पण आज शांत चरतोय रे. ह्यांल्या दिवसातून गवत खायला भेटलं त्याला. गौरांगामध्ये अवताल वापरला वाटतं बरं का काही दिवस, असं वाटतंय मला, काय माहिती. चला आता मी जातो. हे तर काय कवर बी खातच बसतील, आणि त्यांना तेवढंच काम आहे दिवसभर, फक्त खायचंच. आता भाई आला बरं का वजन व्हायला. मी पण एक वजन घेऊन आलो आहे. आणि हे बघा हिथं हे सरीच्या बाहेर आणून गवत टाकले, हिथं पण टाकले. बघा ह्या लाईनमध्ये पण आहे, हे बघा हिथं तर हे लय मोठं गवत आहे. मी जास्त करून असलंच गवत कापलं, हे छोटालं काडी गवत, जे गुरांना जास्त आवडतं. गुरांना हे बाजरी गवत थोडंसं कमी आवडतं, कारण की ह्याचे बुडके आहेत ना, हे बघा बुडके कडक झालेले असतात, ह्याला मुळ्या फुटल्यात, जरा बुडके कडक होतात, त्याच्यामुळं हे गवत जास्त आवडत नाही गुरांना. आणि हेवालं गवत आहे ना, हे बघा कुट्टी केली ना, ह्याच्या काड्या पण खातात गुरं. आणि ह्याला कसं आहे, हा बघा पाला जास्त राहतो ना, त्याच्यामुळे हे गवत गुरांना जास्त आवडतं. त्याच्यामुळे हे गवत मी जास्त कापले. किती जास्त कापले तुम्हाला सांगतो. हे बघा हे हत्यार आहे ना, तिरकत झाले वाकडं. हा विळा बघा तुम्हाला दाखवतो, एक मिनिट थांबा. बघा असं सरळ पाहिजे ना, हा कसा तिरका झाला आहे विळा.
हा, कारण की गवत एवढं कडक आहे आणि भरपूर गवत कापलं, त्याच्यामुळे वेळाच वाकडा झाला. एवढं गवत कापलं बघा, ह्या अशा प्रत्येक लाईनीने पार कडीपर्यंत गवत आहे. 2 दिवस गुरांना गवत जाईल एवढं मोठं गवत आपण कापलं. कारण की आज तर गुरांना ऑलरेडी भैयानी खायला टाकले आणि संध्याकाळी मुरघास टाकायचा घरच्या गुरांना. बाकीचे गुरं चरायला आलेत, आज बैलसुद्धा चरायला आहेत. म्हणजे ह्यांना घरी संध्याकाळी थोडंसं टाकायचं. मग हे गवत 2 दिवस आरामात जातं. मग परत एका दिवशी मी दुपारून सुट्टी काढीन ना, म्हणजे कामावर लवकर जाईन आणि थोडंसं काम असेल ना त्या दिवशी दुपारून येईन. त्या दिवशी पण असंच गवत काढायचं. भरपूर आपल्या ऊसात भरपूर गवत आहे, असं बाहेरून बघून वाटत नाही, पण मध्ये भरपूर आहे. परत तेव्हा तो आपला वरच्या शेतातला ऊस आहे आणि हा खालच्या शेतातला ऊस आहे. म्हणजे दोन्ही शेजारीत. तर ह्या दोन्ही शेताच्या मधला जो बांध आहे ना, ह्या बांधाला पण बघा ना किती गवत वाढले, किती. मग हे पण एकदा कट करायचं, मग परत एकदा कापायला येईल. म्हणजे ह्या पावसाळ्यात 2दा गवत कापायचं हे वालं. तर असे आता एक वेळेस तर नक्कीच कापू, दुसऱ्या वेळेस काही सांगता येत नाही. पण ऊस आपलं चांगलं बरं का यावर्षी, एकदम मस्त. उन्हाने दिसतच नाही, इकडचा दिसतोय. तर मग बैलगाडी घेऊन आलो आणि मी म्हटलंच होतं ना, एका बैलगाडीत गवत बसणार नाही. गवत एका बैलगाडीत बसलंच नाही, भरपूर गवत आहे. परत एकदा जायचं गवत आणायला. आई सोड ग, इकडचं बांधलेलं खाली बांधलंय. तर हे बघा, एवढी बैलगाडी आणली भरून, पूर्ण फुल्ल. एका बैलगाडीत बसलंच नाही, अजून एक बैलगाडी भरेन. पण ते जरा कमी आहे ह्या बैलगाडीपेक्षा, ते गवत थोडंसं कमी आहे. तर त्याच्यामुळे ते गवत आणायला मी एकटाच जाणार आहे. नाही तर बाकी आपले गुरं आलेत, फक्त घोडाच तिकडे आणि सगळे आलेत घरचे. मग मी थोडंसं जेवण करतो दुपारचं, मग जातो गवत आणताना, मग घोड्याला पण आणतो. आज पहिल्यांदा बघतो बैलगाडीला बांधून चलतोय का तो बैलगाडी मागं. आधी तर चलत होता, खाली बांधले. आता आपल्याकडे चलतोय का बघू. हे बघा, लय मोठं गवत आहे, वरून मला दाखवता येत नाही, पण भरपूर गवत आहे हे. आता 2 दिवस तर काय अडचणच नाही. आज तर गुरं चरून आले, संध्याकाळी थोडंसं टाकायचं नाही तर बाकी मग उद्या पण गरज नाही आणि परवा दिवशी पण गवत आणायची गरज नाही. त्याच्यानंतर बघू, मला अशी सुट्टी भेटली ना तर मग परत सुट्टी दिवशी पण गवत आणू. हे ओढू का काय भुवा ती बसती खिडकीतून बाराम बघते कोण काय करतंय. आज दिवसभर तर आम्ही घरीच नव्हतो कोणी. मित्रांनो, जेवण केल्यानंतर आई आणि मी बैलगाडी घेऊन आलो होतो काटणच्या शेतात, कारण की परत आपलं गवत न्यायचं राहिलं होतं. आता ह्या वेळेस पण मागच्या बैलगाडी इतकंच गवत भरले बैलगाडीत बरं का, पूर्ण फुल. तरी मागची बैलगाडी ना, ती सुरुवातीची 1 नंबरची, तिला फुल भरली ती. ही पण तुम्हाला दाखवतो आता, थांबा. हे बघा, एक साठे ना, साठ्याच्या वर भरले. तरी ही बैलगाडी कमी. मागची बैलगाडी ना, तर तिच्यात आपण मागं पुढे शेंडे केले होते गवताचे. आणि बाजरी गवत ना, ते बघा तिथं बुडके, तिथून असं पाठीमागे शेंडे इतकं वाढले, उसापेक्षा उंच गेले. पण हे लय त्रास दिला आपल्याला, लयच अवघड काढायचं उसातून. पण जाऊ दे, मी आजच्याच दिवस होतं म्हणून मी 2-3 दिवसाचं खायला आणून ठेवले. आई पप्पाने जनावर चारा सोडले ना, हे हप्ताभर गवत जाईल ना. हप्ताभर नाही, 4-5 दिवस तर आरामात जाते. मागच्या वेळेस पण ह्याच्यावरती साठी. आणि आपण थोडं मुरघास पण वापरतो आणि घराजवळचा नेपियर पण वापरतो. त्याच्यामुळे एवढी काय अडचण नाही. आणि यावर्षी आपल्याकडे भरपूर खायला आहे. आपण गुरांना टाकायलाच कमी पडतो. म्हणजे टाकायला पण आपण भरपूर टाकतो, पण सतत नेपियर गुरं खात नाहीत. त्याच्यामुळं गुरांना जरा कवळं गवत लागतं आणि ते आपल्याकडे संख्या भरपूर आहे गुरांची, त्याच्यामुळे ते टाकणं शक्य होत नाही कवळं. आपण कवळं गवत कोणाला टाकतो? छोटाले पिल्ले, कामाचे बैल, दुधाच्या गाय ह्यांनाच टाकतो. बाकीच्या राणी वगैरे आहेत ना, तर त्यांना खरंच म्हणजे जे आहे ते खरं की आपण त्यांना नेपेर वगैरेच टाकतो. म्हणजे ते चराय वगैरे आल्यानंतर गवत खातातच, पण जे घरी असल्यावर मग त्यांना फक्त नेपेरच असतो. आणि कधीतरी मग असं गवत गेलं काटवणातून, मी बारचून आलो होतो त्यावेळेस पण आई आणि ते असं गवत आणायचं त्यांनी छान. मग त्यावेळेस पण ते छान गवत त्यांना भेटायचं राणीला, देवशनीला. पण आता नॉर्मली कमीच. पण आता हे सगळं भरपूर गवत ना, तर हे पण त्यांना टाकायचं. आणि आपण मुरघास पण टाकायचा प्रयत्न करतो, जसं होईल तसं शक्य. आणि मी तर कामावरून पण जसं वेळ भेटे ना तसं मी शेतातलं काही काम करत नाही बरं का, पण गुरांचं काम मी 100% करतो. थांबाय काय थांब बांध खाली. आई बांधते, मीच असतं बरं का, पण मी व्हिडिओ बनवतो आहे म्हणून ह्यावेळेस आई बांधते. आणि हे रचलं पण व्यवस्थित, म्हणजे ढिल्लं बांधलं तरी पडणार वगैरे नाही. त्याच्यामुळे असं व्यवस्थित रचलं, त्याच्यामुळे जास्त काही गरज नाही.
नाहीतर असे कामं मिस करतो. चला जेवढं होईल ना तेवढं मग मी गुरांसाठी सुट्टी घेऊन, सुट्टी असल्यावर गुरांसाठी मी काम करतच राहणार. नाहीतर मग बाकी शेतातलं काही करत नाही मी. पण गुरांचं तर मला गुरांची आवड आहे, मी करणारच. ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस गुरांचं. चला आता आई बैलगाडी नेणार आहे आणि मी घोडा नेणार आहे. घोडा बैलगाडी मागं बांधून पण चालतो, पण ह्यावेळेस मागं पान आहेत ना तर ते व्यवस्थित चालायचं नाही. बरं गाडी घेऊन पुढं जाऊ दे. चला आता आई चालली बैलगाडी घेऊन आणि मी बादलला नेणार आहे. गवत आहे व्यवस्थित आहे. मागची गाडी ह्याच्या 1.5 पट होत्या, भरपूर होतं त्या गाडीत. चला आता बादलला घेऊन चाललो मी. तर आई घरी जाईपर्यंत मी जातो बादलवर घरी. दिवस मावळाचा वेळच आहे. आज सगळं कामं वेळेवर झालेत, सगळे कामं. आता मी बादलला चालवले, सगळ्या गुरांना पाणी वगैरे पाजलेलं. जर सगळ्यांचं भैया बघणंच, दूध काढायचं भैयाकडेच असतं. आज उजेड आहे ना, दिवस मावळाच्या टायमाला सगळे कामं झालेत त्याच्यात. आणि उद्या पण थोडंसं मला सकाळी काम आहे, मगच कामावर जायचं आहे. पण ते करून जाईन मी, होतं उद्या. चल रे बादल चल. आणि आजचा रविवार ना सार्थकी लागला बरं का. म्हणजे काय ना, आज एवढं मोठं गवत पण नेऊन झाले, त्याच्यामुळे मी लय खुश आहे. 2 बैलगाड्या गवत नेले. म्हणजे आजच्या रविवारी काहीतरी काम झालं. मागच्या सुट्टीत काही कामच झालं नाही, इकडं तिकडं करण्यातच वेळ गेला सगळा. मागच्या सुट्टीत मला कंपनीचं त्या सामान पण द्यायचं होतं, म्हणजे ऑर्डर. ते मिनरल मिक्सचर होतं, तर ते द्यायचं होतं 2 जागेवर. तर त्याच्यातच रविवार गेला माझा मागचा तर. आणि घरी होतो, घरी इकडं तिकडं करण्यातच वेळ गेला. पण आज पूर्ण काम केले फुल. म्हणजे घोडा सकाळी आणून बांधला, आता चालवला आहे. 2 बैलगाड्या गवत कापलं, घरी नेऊन टाकलं. छान आज लय मोठं काम झालं.